नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जिप्सम काय आहे हे जाणून घेऊयात. जिप्सम म्हणजे दुसरं काही नसून कॅल्शियम आणि सल्फर. आणि हे जे आहे कॅल्शियम आणि सल्फर काय करत असते, जे जमिनीत सोडियम क्लोराईड पडलेलं आहे, सोडियम क्लोराईडचे जे काही कण आहेत हे कॅल्शियम आणि सल्फर आपल्याकडं घेऊन ते जमीन स्वच्छ करत असते. मग आता सोडियम क्लोराईड काय राहते, तर सोडियम क्लोराईड असा एक म्हणजे आपण त्याला मीठ म्हणू किंवा क्षार म्हणू. हे काय करत असते, मातीचे कण जे राहतात हे सोडियम क्लोराईडच्या कणाला चौकडून असे चिपकतात आणि त्याचं ढेकूळ बनत असते किंवा चिकटपणा येत असते. मग एक लक्षात घ्या, ज्या जमिनीमध्ये चिकटपणा आहे किंवा ज्या जमिनीमध्ये ढेकूळ बनते किंवा ज्या जमिनीचा pH खूप मोठा आहे, अशा जमिनीत आपण जिप्सम वापरलं पाहिजे. या व्यतिरिक्त जमिनीत जिप्सम वापरलं नाही पाहिजे. रेताळ जमिनीत जिप्सम नाही वापरलं पाहिजे. मुरमाड जमिनीत पण जिप्समची फारशी गरज नाही. किंवा तुमचे जे काय आहे तर चुनखडीयुक्त जमिनीत तर जिप्सम हे पॉयझन असते, कारण त्याच्यात कॅल्शियम कार्बोनेट राहते आणि अजून आपण कॅल्शियम सल्फर जर टाकत गेलो तर ते चुकीचं होत असते. म्हणून कॅल्शियम घटक असणारा आपण चुनखडीच्या जमिनीत वापरायला नाही पाहिजे, हे एक लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जिप्समचे दोन प्रकार असतात. एक जिप्सम राहते की जमिनी खोदून एक जमिनीतला जो भाग आहे, जिप्सम जे जमिनीत राहते, राजस्थानच्या एरियात काही भागात राहते, ते जमिनीतला भाग आपण घेऊन यायचा. तर त्याची किंमत तिथे खूप कमी राहते, परंतु तिथून इथपर्यंत आणण्याचा जो खर्च आहे तो खर्च लागत असतो एका बॅगला. त्या हिशोबानं त्याची किंमत 200 ते 250 रुपये पडत असते. हे राहते, हे जमिनीमध्ये जवळपास 10 ते 15 बॅग आपल्याला टाकावं लागते. मग जिप्सम टाकायची पद्धत कशी आहे, जिप्सम जमिनीत टाकायचं आणि जमीन ओली करायची, जमिनीला धुवून घ्यायचं, ही त्याची पद्धत राहते. जिप्सम म्हणजे दुसरं काही नसून जमीन धुण्याचा आपण एक सोडा म्हणू सोप्या भाषेत. तर हे काय करत असते, ते जे सोडियम क्लोराईडचे कण आहेत त्याला आपल्याकडे घेते आणि नंतर मातीपासून जे तुटून जाते, जेव्हा पाऊस पडते जोरात, पाऊस पडल्यानंतर त्या पाण्यासोबत ते वाहून जात असते. मग याच्याकरता काय करावं लागते, आपल्याला चर काढायचे. चर काढायचे जमिनीतून उताराच्या दिशेला आणि आडवा एक चर घ्यायचा आणि जमीन आपल्या शेताच्या बाहेर ते पाणी काढून टाकायचं. जर ते पाणी आपल्या शेताच्या बाहेर काढून नाही टाकलं तर काय होणार मित्रांनो, जसं आपण साबण लावून कपडे ठेवायचे आणि ते जर स्वच्छ नाही धुतल्या गेले, म्हणजे पाण्यानं धुतल्या नाही गेले, तर तुमचे कपडे नंतर कडक होणार काही काळानंतर. सेम गोष्ट जमिनीची होणार. त्या टायमाला ते क्षार तर जवळ घेणार ते, परंतु ते क्षार कुठे येतं, आपल्याच जमिनीत जर राहिले तर काही काळानंतर ते क्षार वापस आपली जमीन खराब करते. म्हणून आपण काय करायचं, जिप्सम वापरल्यानंतर जमिनीतलं पाणी आपल्या स्वच्छ होऊन बाहेर गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. किंवा ते जिप्सम वापरल्यावर ते जे नालीनं पाणी गेल्यानंतर एका ठिकाणी कुठंतरी आपण काढून दिलं पाहिजे. हे एक झालं. दुसरा एक जिप्समचा प्रकार आहे फॉस्फो जिप्सम. तर हे फॉस्फो जिप्सम काय राहते, फॉस्फो जिप्सम हा प्रकार त्याच्यावर केमिकल रिॲक्शन करून ते बाजारात विकायला येत असते. मग फॉस्फो जिप्सम जे आहे, जसं साधं जिप्सम जे राजस्थानच्या मातीतलं आणलेली माती आपण आहे ती टाकायची, तर ती 10 ते 15 बॅग टाकावं लागते. त्याचा खर्च जवळपास 3,000 येतो एकरी. तेच जर आपण फॉस्फो जिप्सम वापरलं तर हे 3 ते 4 बॅग टाकावं लागते. त्याचा खर्च 2,000 ते 2,200 रुपयापर्यंत आपल्याला येत असतो शेतकरी मित्रांनो. तर हे एक लक्षात घ्या. फॉस्फो जिप्सम हे ताबडतोब विरघळत असते, ताबडतोब जमिनीत रिॲक्शन देत असते, ताबडतोबच्या पिकाला कामी पडत असते. जिप्सम हे कालांतरानं मिळत असते, हळूहळू त्याची प्रक्रिया होत असते. हे दोघातले फरक आहेत. मग फॉस्फो जिप्सम जर वापरायचं तर चांगल्या क्वालिटीचं वापरा. तर ते कुठलं आहे, गोदावरी 55. गोदावरी 55 या नावाचं जे फॉस्फो जिप्सम आहे हे बाजारात आज चांगल्या क्वालिटीचं आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. तर गोदावरी 55चा अनुभव हा शेंगाव परिसरात काही शेतकऱ्याकडनं आम्हाला आलेला आहे. त्याचा अनुभव खूप चांगला त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं आम्ही ते आपल्याला रिकमेंड करत आहे. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं, ते फॉस्फो जिप्सम जे वापरायचं हे बेडवर जरी टाकलं आपण, ज्या शेतकऱ्याच्या जमिनी चिकट आहेत त्यांनी आपल्या शेतात 3 ते 4 बॅग फॉस्फो जिप्सम वापरायचं. ज्या जमिनी चिकट नाहीता, नरम आहेता, भुसभुशीत आहेता, pH कमी आहे, त्या लोकांनी हे वापरण्याची चेष्टा नाही केली पाहिजे. हे एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. ह्या झाल्या आपल्या. आणि जिप्समचा एक दुसरा दुष्परिणाम हा आहे, जिप्सम हे न्यूट्रिशनला फिक्स करून ठेवत असते. तर मग काय होत असते, जर तुमच्या शेतात जिप्समचा वापर जास्त झाला तर अन्नद्रव्ये तुमचे पकडल्या जाणार. अन्नद्रव्ये जर पकडल्या जाणार तर पिकाला
त्याची कमतरता जाणवणार. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, जिथं तुम्ही जिप्समचा गंज टाकला, अनुभव घ्या, जिथं जिप्समचा गंज टाकलेला असेल त्या ठिकाणी तुमचं पीक सशक्त नसते, ते पीक चांगलं सुदृढ नसते. याच्या मागचं कारण तिथं जिप्समचं प्रमाण जास्त झालं, तिथं फिक्स जास्त झाले अन्नद्रव्य. मग जिप्सम जर वापरायचं झालं तर जमिनीतलं पाणी बाहेर काढलं गेलं पाहिजे, ही एक आपण काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आज बाजारात जिप्समचा सुळसुळाट चालू आहे. प्रत्येक खेड्यात जिप्सम पाठवल्या जात आहे, परंतु ते जिप्सम कसं वापरायचं हे आपल्याला न सांगितल्यामुळं फलाना वापरते म्हणून आपण वापरायचं हे तुम्ही डोक्यातनं काढा. कारण शेती आपण एका दिवसासाठी किंवा एका वर्षासाठी करायचं गोष्ट नाही. शेती ही आपण कालांतरासाठी करण्याची गोष्ट आहे. शेती जर आपण शेतीतली माती जर नापीक केली तर आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठे संकट येतील, शेतकरी धोक्यात येईल. हे एक लक्षात घ्या. पूर्वी गव्हर्नमेंट जिप्समवर सबसिडी द्यायची, गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट होता जमिनी स्वच्छ करायचा, परंतु काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा जिप्सम जास्त वापर झाल्यामुळं अन्नद्रव्य फिक्स होतात, त्यामुळं आज त्यावरती सबसिडी नाही किंवा गव्हर्नमेंट तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत ते आणून देत नाही. या गोष्टीची पण आपण एक काळजी घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे खोल पिकं राहतात संत्रासारखे मुळीचे, त्या पिकांना खोलवर न्यूट्रिशन जातात, त्याला तेवढा इफेक्ट जाणवत नाही. परंतु ज्याचे 6 इंचामध्ये जे मुळं राहतात त्या ठिकाणी जिप्समचा अतिवापर झाला तर इमिजिएट आपल्याला इफेक्ट जाणवतो. संत्रावाल्या शेतकऱ्यांनी सुद्धा जिप्समचा जास्त वापर करू नये. त्याच जमिनीत जिप्समचा वापर फक्त जमिनीला क्षारमुक्त करण्यासाठी करायचा, आणि जमिनीला क्षारमुक्त करण्यासाठी जर जिप्सम वापरायचं तर मी सांगितलं त्याच पद्धतीनं जमिनीतलं पाणी पाऊस आल्यानंतर, मोठा पाऊस झाल्यानंतर ते पाणी कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, ते पाणी बाहेर निघलं पाहिजे, तर तुमच्या जमिनीतले क्षार जे आहेत हे कमी होतील. हे लक्षात घ्या. जर आपल्याला चांगला वाटला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जर नवीन व्हिडिओ बघणारे असतील तर आमचं मनोज फर्टिलायझर्स हे चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचे आपल्याला वारंवार नोटिफिकेशन येत राहतील आणि मग नंतर तुम्हाला आमच्यासोबत जुटणं सोपं राहील. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर.